नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण IUPAC नोमेनक्लेचर ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला याच्यामध्ये आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केली. यामध्ये आपला आता नेक्स्ट लेक्चर असणार आहे, ते म्हणजे IUPAC नोमेनक्लेचर फॉर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ठीक आहे, चला सुरू करूयात. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सो व्हॉट इज मीनिंग ऑफ अनसॅच्युरेटेड? अनसॅच्युरेटेड मीन्स हॅव्हिंग डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. बरोबर, अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? Either having double bond or triple bond. So molecule having double bond or triple bond, they are called as unsaturated molecules. Is it okay? डबल बॉन्ड मध्ये हायब्रिडायझेशन sp2 आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये हायब्रिडायझेशन sp. ठीक आहे, चला सुरू करूयात. सो व्हॉट इज द फर्स्ट रूल? whenever we have a double bond, triple bond or any other functional group, these are nothing but functional groups. when we write double bond, ओके, आपण इथे लिहून ठेवूयात. जर का आपल्या मॉलिक्यूल मध्ये डबल बॉन्ड असेल तर तो फंक्शनल ग्रुप कोणता झाला? अल्कीन. आणि आपल्या मॉलिक्यूल मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर फंक्शनल ग्रुप कोणता झाला? अल्काइन. ओके, सो आपल्या मॉलिक्यूल मध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड किंवा फंक्शनल ग्रुप आला. ठीक आहे, तर व्हॉट इज द रूल? द पेरेंट चेन शुड इन्क्लूड दॅट कार्बन. कळालं? म्हणजे काय, जर का आपल्या मॉलिक्यूल मध्ये डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, फंक्शनल ग्रुप जे काही येईल, तो जो कार्बन आहे तो आपल्या पेरेंट चेन मध्ये आलाच पाहिजे. ओके, एक्झाम्पल बघा. CH2 डबल बॉन्ड CH, CH2 CH, CH2 CH2 CH3 CH3. ओके, सो व्हॉट इज द रूल? डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असेल तर तो आपला पेरेंट मध्ये दिसला पाहिजे. तर इथं हॉरिझॉन्टल मध्ये पण दिसतोय आणि हा एल मध्ये पण. आणि बेसिक रूल काय? लॉंगेस्ट चेन. सो आता याचं नंबरिंग कसं येणार आहे? 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघा. CH2 CH2, here is CH3, CH डबल बॉन्ड CH2 CH2 CH3. ठीक आहे, आता मॉलिक्यूल बघा कसा आहे. एक हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि इथे डबल बॉन्ड आहे. तर डबल बॉन्डचे कार्बन कुठे आहेत? इथं मध्ये. सो व्हॉट इज द रूल? डबल बॉन्ड शुड इन्क्लूड देम. डबल बॉन्ड मध्ये ते आले पाहिजेत. याचं मिनिंग काय? तर डबल बॉन्डचे दोन्ही कार्बन आपल्या मेन चेन मध्ये पाहिजे. तर इथं डबल बॉन्डला नंबर जाणार 1 आणि इकडं 2. ओके, अँड देन उर्दू मराठी तुम्ही डिसाइड करा. लॉंग चेन. सो काय होणार आहे इथे? 3 4 5. ओके, नीट बघा. ही हॉरिझॉन्टल चेन किती कार्बनची आहे? 1 2 3 4 5 6. ही लॉंग चेन होती, पण त्या लॉंग चेन मध्ये डबल बॉन्डचे दोन्ही कार्बन येत नाहीत. तर डबल बॉन्ड वालेले कार्बन आपण इन्क्लूड करायचे. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूया. सपोज माय मॉलिक्यूल इज लाईक दिस. ओके, नाउ इन दिस केस दिस हॉरिझॉन्टल 1 2 3 4 5 6 कार्बन चेन, पण डबल बॉन्डचा एकच येतोय. दोन्ही पाहिजे असतील तर काय? 1 2 3 4 5 6. आय हॅव टू टेक दिस वन ॲज लॉंग चेन और दिस वन ॲज पेरेंट चेन. कळालं? सो पेरेंट चेन शुड इन्क्लूड अवर डबल बॉन्ड. एक्झाम्पल कळाली? चला पुढे जाऊया. नेक्स्ट रूल काय? नंबरिंग. मल्टिपल बॉन्ड गेट्स लोएस्ट पॉसिबल नंबर. ऑलरेडी आपण नंबरिंग तसंच केलंय. जो आपला मल्टिपल म्हणजे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड आहे त्याला काय पाहिजे? लोएस्ट पॉसिबल नंबर. तर तेवढं आपल्याला नक्कीच कळतं. ठीक आहे, आपण एक सायक्लिकचं पण एक्झाम्पल घेऊया. ओके, सपोज हिअर इज डबल बॉन्ड. ओके, अँड आय विल ड्रॉ सम फंक्शनल ग्रुप. इथे एक आपण ब्रांच काढूया. ठीक आहे, आता डबल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल पाहिजे. तर काय लॉजिक आहे? डबल बॉन्डच्या दोन्ही कार्बनला लोएस्ट पॉसिबल. म्हणजे समजा मी इथं 1 लिहिलं तर 2 नंबर हा डबल बॉन्डच्याच कार्बनला जाणार. कळतंय? आणि असं दिलं तर ह्या ब्रांचला काय होणार आहे? लार्जर नंबर येणार, 6 येणार ना. मग आता आपण समजा 1 वरती लिहिला तर इथं 2 येणार आणि इकडं 3 येणार. सो दिस इज करेक्ट नंबरिंग. कळालं? सो डबल बॉन्ड शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. नेक्स्ट वन, नेम. डबल बॉन्ड साठी काय? ENE, ट्रिपल बॉन्ड साठी YNE. वाय? बिकॉज डबल बॉन्ड इज अल्किन, ट्रिपल बॉन्ड इज अल्काइन. ओके, सो व्हॉट इज द लॉजिक? पहिल्यांदा कोणता अल्केन येतो तो नीट लिहायचा आणि मग नंतर ENE YNE. बघा, नाव दिस वन इज 7 कार्बन चेन. सो याचं नेम काय येणार आहे? HEXANE, हेक्झेन. बरोबर, बट डबल बॉन्ड इज देअर म्हणजे एचा काय होणार? E. सो व्हॉट इज इट्स फायनल नेम?
HEXENE. कळालं? याचं नेम काय झालं? हेक्झिन. नेक्स्ट वन, व्हॉट यू हॅव टू डू? लोकेशन. व्हेनेवर यू आर चेंजिंग बेसिक नेम, हेक्झेनचा हेक्झिन झाला, का झाला? डबल बॉन्ड आला. कुठं आला ते लिहायचं. सो बघा कसं लिहायचं? हेक्स. कुठं आलाय डबल बॉन्ड? 1 आणि 2. त्यातला लोअर नंबर बघायचा, 1 इन. कळालं? सो दिस चेन इज हेक्स 1 इन, और यू कॅन राईट डाउन एज 1 हेक्झिन. अँड येस, वी हॅव वन ग्रुप हिअर. काय नाव आहे याचं? मिथिल. एकच कार्बन ना? किती आहे? कार्बन नंबर 4. त्याचं कम्प्लीट नेम काय होणार आहे? 4 मिथिल हेक्स 1 इन. ओके. नेक्स्ट बघा, इफ आय गिव्ह नंबर हिअर, आपले किती झाले टोटल? 5. डबल बॉन्ड इज देअर, सो दिस इज पेंट. बरोबर? 5 साठी पेंट. देन ANE चा काय होणार? ENE किती नंबरला? 1. पेंट 1 इन. अँड दिस 2 कार्बन चेन विल ऍक्ट एज ब्रांच. 2 कार्बनच्या चेनला काय म्हणतो आपण? इथिल. सो याचं नाव काय येणार आहे? किती नंबरला आहे ब्रांच? सेकंडला. सो 2 इथिल पेंट 1 इन. नाव हिअर लॉंग चेन इज ऑफ 6 कार्बन, म्हणजे परत काय येणार आहे नेम? हेक्स और हेक्झेन. त्याचा काय होणार आहे? हेक्झिन. इन किती नंबरला आहे? सेकंड. सो हेक्स 2 इन. अँड दिस ब्रांच इज ऑफ 2 कार्बन, म्हणजे काय येणार आहे? इथिल. किती नंबरला आहे? 3. सो 3 इथिल हेक्स 2 इन. ओके. आणि आता हे एक्झाम्पल बघा. या एक्झाम्पल मध्ये हे नंबरिंग लक्षात आलंय? सो अकॉर्डिंग टू दिस नंबरिंग, हा ग्रुप कोणता आहे आपला? एक कार्बनचा मिथिल. सायक्लिक सिस्टीम आणि डबल बॉन्ड पण. सो सायकल मध्ये डबल बॉन्ड, सो याचं नाव घेणार आहे सायक्लोहेक्झिन. ओके. सायक्लिक सिस्टीम मध्ये काय लॉजिक असतं? तर जिथं फंक्शनल ग्रुप स्टार्ट होतो त्याला C1 एक नंबर येतोच. त्याच्यामुळं इथं सायक्लोहेक्स 1 इन लिहायची काही गरज नाही. परत सांगते, सायक्लिक सिस्टीम मध्ये जिथं तुमचा फंक्शनल ग्रुप येईल, जो काय प्रेफरन्स असेल त्याला 1 द्यायचं. मग इथं डबल बॉन्ड आला तर इथं 1 दिला असता, इथं दिला असता, कुठं असेल तिथं. तर जिथं एक नंबर लिहिलाय तो प्रेफरन्स वालाच आहे, तर तिथला जो 1 आहे तो इथं नाही लिहिला तरी चालेल. कळलं? लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. बिकॉज इट्स अ कॉमन सेन्स की फंक्शनल ग्रुपला एक नंबर द्यायचा. ओके. सो सायक्लोहेक्झिन आणि त्याच्या 3 नंबरला कोण आहे? मिथिल. सो 3 मिथिल सायक्लोहेक्झिन. ओके. चलो, नाउ वी विल टेक वन एक्झाम्पल. राइट द स्ट्रक्चर ऑफ 2 हेक्साइन HEXYNE. ओके. बहुतेक मला 6 नंबर फार आवडते. सो 2 हेक्साइन कसं काढायचं स्ट्रक्चर? हेक्स मीन्स 6 कार्बन. 1 2 3 4 5 6. ओके. देन गिव्ह नंबर 1 2 3 4 5 6. आता 2 हेक्साइन म्हणजे काय? तर 2 आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड. सो 2 कुठे आपला? इथे आणि इथं. आणि YNE डबल बॉन्ड नाही, सॉरी, ट्रिपल बॉन्ड. YNE म्हणजे काय? अल्काइन. सो 2 आणि 3 च्या मध्ये ट्रिपल बॉन्ड. ओके. सो वी हॅव 6 कार्बन अँड ट्रिपल बॉन्ड. हे झाल्यानंतर मग हायड्रोजन भरायचे. मग इथं काय येणार आहे? CH3. इथं काय? हायड्रोजन नाही लागणार. CH2 CH2 CH3. कळाले? सो फ्रॉम नेम वी कॅन गिव्ह स्ट्रक्चर ऑल्सो. कळाले सगळ्यांना? ओके. सो व्हॉट वी हॅव सीन, नंबरिंग कसं करायचं? लोएस्ट पॉसिबल नंबर, देन गिव्ह दिस नेम. ओके. नेक्स्ट वन, फर्स्ट प्रेफरन्स टू मल्टिपल बॉन्ड. म्हणजे जर का आपल्याकडे ब्रांचेस असतील, म्हणजे काय म्हणतात त्याला? मिथिल ग्रुप वगैरे, तर डबल बॉन्डला फर्स्ट प्रेफरन्स. तर हे एक एक्झाम्पल आहे. विल हॅव वन मोर एक्झाम्पल. ओके. आय थिंक परत हेक्झिनच आला, जर आपण बदलूयात. ओके. ओके. इथं पण एक वाढवूयात. सो टोटल कार्बन किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. सो 8 आहेत ना? 1 2 3 4 5 6 7 8. 8 कार्बन आहेत. ऑक्टेन डबल बॉन्ड आला, ऑक्टेन. बरोबर. आता पुढे बघा, मी नंबरिंग समजा मराठी उर्दू दोन्ही केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. 8 नंबरच राहतात. 1 2 3 4 5 6 7 8. सो जर का आपण लेफ्ट टू राईट मराठीवाला लिहिलं तर काय होणार आहे? 3 इन. बरोबर. आणि 6 ला काय येतोय? मिथिल. जर का नंबरिंग उलट केलं उर्दू मध्ये तर काय होणार आहे? 1 2 3 3 मिथिल. बरोबर. 4 5
1 2 3 4 5 5 ला काय येणार आहे इन. ओके अँड नाउ व्हॉट इज द रूल. फर्स्ट प्रेफरन्स टू मल्टिपल बॉन्ड म्हणजे मल्टिपल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल नंबर. कळते म्हणजे यातला कोणता करेक्ट आहे मराठी का उर्दू. डबल बॉन्ड मल्टिपल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल. सो दिस इज अवर करेक्ट वे. कळलं ना. सो व्हॉट इज अवर फायनल नेम. टोटल 8 कार्बन आहेत. सो ऑक्ट 3 इन बरोबर. अँड नेक्स्ट वन 6 मिथिल. ओके ऍक्च्युली रूल काय लक्षात ठेवा की जो शेवट येतो तो सफिक्सला स्मॉलेस्ट पॉसिबल गेलं पाहिजे. दिस इज द मेन रूल. सफिक्सला स्मॉलेस्ट पॉसिबल. ओके चला अजून एक एक्झाम्पल बघूया. ओके सो हाऊ मेनी कार्बन्स आर देअर 1 2 3 4 5. ओके आता हा कार्बन काउंट केला तर 5 येतो आणि ह्या टीमला सगळ्याला समजा आपण सायक्लोप्रोपेन म्हणलं तर ही टीम सगळी काय झाली ब्रांच. कळते ह्या सगळ्याला ब्रांच म्हणलं तर नंबरिंग कसं करणार आहे 1 2 3 4 आणि हा काय झाला सायक्लोप्रोपिल. इथं 5 म्हणायचं नाही कारण की हे तिन्ही कार्बन मिळून प्रोपिल होता. जर का याला पेंट म्हटलं तर मग 2च कार्बन मागे राहतात. कळलं. आणि नंबरिंग कुठनं होणार आहे डबल बॉन्डला प्रेफरन्स. सो 4 सायक्लोप्रोपिल आणि पुढं काय 1 ब्युटीन. ओके अजून एक एक्झाम्पल बघा. मल्टिपल बॉन्डला प्रेफरन्स म्हणजे काय. I'll rub this first example. I hope you are writing all examples. Okay, we have some double bond here and here is 6-membered ring. Okay, आता बघा सायकल किती कार्बनची आहे 6 आणि हॉरिझॉन्टल लाईन 1 2 3 4 5. ठीक आहे तर व्हॉट इज द रूल. डबल बॉन्ड जिथे आहे त्याला प्रेफरन्स द्यायचा. बरं आपण जरा फॉर अ चेंज ट्रिपल बॉन्ड करूया बिकॉज इट इज फॉर बोथ डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. सो जिथं डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड येईल त्याला प्रेफरन्स द्यायचा आणि सायकल काय होणार आहे तुमची इथं ब्रांच होणार. मग भले ती मोठी असू दे. कळलं. सो ही झाली सायकल आणि नंबरिंग कसं करणार उर्दू का तर याला स्मॉलेस्ट पॉसिबल. तर 5 कार्बन चेन आहे. एक नंबरला YNE. सो 1 YNE त्याच्या आधी काय येणार आहे पेंट आणि 1 2 3 4 सायक्लोहेक्झिल. 4 सायक्लोहेक्झिल पेंट 1 इन म्हणूया YNE. इज इट ओके. सो दिस इज द रूल. गिव्ह प्रेफरन्स टू मल्टिपल बॉन्ड. कळाले. चलो सो एक काम करा. मला माहित नाही तुम्ही किती फोटो किंवा किती एक्झाम्पल्स लिहिले. IUPAC नोमेनक्लेचर मध्ये जेवढे मॅक्सिमम एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेवढं तुमचं करेक्ट होणार आहे. त्यासाठी जी काही एक्झाम्पल्स आता लेक्चर मध्ये होत आहेत ही सगळी एक्झाम्पल तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. स्पीड वाढत असेल तर स्पीड स्लो करून बघा. ओके मध्ये मध्ये व्हिडिओ पॉज करा. अदरवाईज मध्ये मध्ये स्क्रीनशॉट काढा. काहीही करा पण एक्झाम्पल्स हँड रिटन मध्येच सॉल्व्ह करा. जेवढं रायटिंग प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट होणार आहे. ठीक आहे चलो. सो नाउ विल गो फॉर नेक्स्ट रूल. सो व्हॉट इज द रूल व्हेन वी हॅव 2 or more डबल बॉन्ड. ओके सो डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड जर का जास्त झाले तर काय करायचं. ओके चलो सो we'll take first simple example. If we have 2 double bonds CH3 CH double bond CH single bond CH double bond CH CH2. Okay so we have 2 double bonds. So what is written. If double bond or triple bond repeats. रिपीट म्हणजे काय फक्त डबल बॉन्ड दोनदा फक्त ट्रिपल बॉन्ड दोनदा. कळलं. यूज द वर्ड्स डाय ट्राय टेट्रा. ओके म्हणजे इथं काय लिहिणार आहे डाय 2 वेळा लावून डाय 3 वेळा असतं तर ट्राय. ओके वाटलं तर विल हॅव 1 more एक्झाम्पल हिअर. ओके आणि अजून एक बघा हे 2 घेऊया. ठीक आहे चलो आणि एक ट्रिपल बॉन्डचा पण घेऊन नाही तर बिचारा ट्रिपल बॉन्ड आपल्यावर रुसेल. ओके चलो सो डाय ट्राय टेट्रा. चला बघूयात पहिलं केस. टोटल डबल बॉन्ड्स 2 लेंथ ऑफ कार्बन 1 2 3 4 5. नंबरिंग कसं करणार आहे डबल बॉन्ड शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. मग उर्दू का मराठी. येस उर्दू 1 2 3 4 5. ठीक आहे आता नीट बघा काय करायचंय. 5 कार्बन म्हणजे बेसिक नेम काय येतं पेंटेन TANE.
डबल बॉन्ड आला म्हणून एक खोडून काय करतो आपण इन. सो पेंट इन. इन किती वेळा आला 2 वेळा. पेंट डाय इन. बरोबर. आणि आता नीट सांगते, नीट ऐका. द रूल इज दिस इज. व्हॉट इज द रूल? वेनेवर डाय ट्राय टेट्रा हे वर्ड्स यूज करायचे त्यावेळेस ए किंवा जे काय रब करायचा नंबर असतो तो रब करायचा नाही. म्हणजे आपण इथं ए ला रब करून हे लिहिलं ना, तर ए ला सुद्धा रब करायचं नाही, ए पण लिहून ठेवायचं. सो नेम इज पेंटाडाइन. कळलं? पेंटाडाइन. वन्स अगेन आय एम रिपीटिंग. whenever we are writing alkane to alkene or alkyne आपण ए ला रब करतो आणि त्याच्या जागेवर ई किंवा वाय लिहितो. when double bond or triple bond repeats we use the word di tri tetra. at that time don't remove a. कळलं? ए ला पण रिटेन ठेवायचं, ई आणि वाय नी पण लिहायचं, डाय ट्राय टेट्रा पण लिहायचं, सगळंच लिहायचं. ठीक आहे. पेंटाडाइन. आणि नेक्स्ट वन देअर नंबर्स. काय नंबर येणार आहे? या दोघातला स्मॉल नंबर 1, या दोघातला स्मॉल नंबर 3. सो पेंटा 1 3 डाइन. पेंटा 1 3 डाइन. और यू कैन राइट 1 3 पेंटाडाइन. कसंही चालेल. ओके. चलो नेक्स्ट वन. टेल मी हिअर उर्दू मराठी दोन्ही चालते, दोन्हीकडनं सिमेट्रिक आहे. 1 2 3 4 5 6. सो हे काय येणार आहे? हेक्स. नंतर डबल बॉन्ड आहे म्हणून इन. डबल बॉन्ड 3 टाइम्स म्हणून ट्राय. हेक्स ट्राय इन आणि ट्राय वर्ड वापरला की ए पण लिहायचं. हेक्सा ट्राइन. आणि स्मॉल नंबर 1 3 5. इथं काही जागा नाही, आपण इकडे लिहिलं जातं 1 3 5 हेक्सा ट्राय इन. कळलं? चलो नेक्स्ट एक्झाम्पल. आता बघा 2 डबल बॉन्ड आहेत आणि सायकलच्या वायरच चेनच्या वायरच आहेत. हॉरिझॉन्टल चेन 1 2 3 4 5. पण आता घोळ काय झालाय? डबल बॉन्ड शुड इन्क्लूड इन अवर पेरेंट चेन. तर हा पण पाहिजे हा पण पाहिजे. नंबरिंग कुठनं करूयात? इफ आय स्टार्ट फ्रॉम हिअर 1 2 3 4. बरोबर. हे नंबरिंग येईल किंवा 1 2 3 4. आयदर वरून खाली किंवा खालून वर. कळलं? आता कोणतं द्यायचं हे बघूया. इफ आय गिव्ह लाईक दिस. ओके. 4 म्हणजे काय येणार आहे? ब्यूट. बरोबर. ब्यूटा. बरोबर ना. नंतर 1 आणि 3 ब्यूटा 1 3 डाय इन. ओके. ब्रांचेस कोणते आहेत? दिस 2 कार्बन इज इथिल, 1 कार्बन इज मिथिल. सो कसं येणार आहे? अल्फाबेटिकल ऑर्डर. आठवते ना सॅच्युरेटेड मधला रूल काय? अल्फाबेटिकल. सो 2 कार्बन किती नंबरला आहेत? 2. सो इट इज I'll write here 2 ethyl 3 methyl. 2 ethyl 3 methyl buta 1 3 diene. कळलं? आता सपोज नंबरिंग आपण उलट केलं काय होईल? 1 2 3 4. काय येईल नाव आपलं? 2 मिथिल. बरोबर. 3 इथिल ब्यूटा 1 3 diene. ओके. द क्वेश्चन इज विच वन इज करेक्ट. ओके. आन्सर कसं द्यायचं? आपलं वर खाली कसंही केलं तर ब्युटाडाईनला तर काही फरक पडत नाही. बरोबर. आपला जो हा प्रॉब्लेम आहे तो काय सॉल्व्ह होतोय. मग आता प्रश्न काय तो सफिक्स प्रिफिक्सेसचा. तर प्रिफिक्स मध्ये रूल काय? जर का दोघांनाही सेम नंबर येत असेल तर फॉलो अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे कोणाची अल्फाबेटिकल ऑर्डर कमी किंवा अल्फाबेटिकल प्रायर आहे त्याला नंबर कमी. इथिल मिथिल मध्ये पहिला नंबर इथिलचा तर इथिलला स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर. सो दिस नॉमेनक्लेचर इज करेक्ट अँड दिस नॉमेनक्लेचर इज रॉंग. ठीक आहे. चलो लेट्स नेक्स्ट 1 2 3 4 5 6. ओके. सो हियर उर्दू मराठी काही चालतंय 7 कार्बन्स. सो 7 ला काय लिहिणार आपण? हेप्टा HEPTA आणि 2 ट्रिपल बॉन्ड आहे. सो डाय YNE आणि नंबर किती येणार आहे? 1 6. हेप्टा 1 6 डाईन. कळाले? सो हाऊ टू गिव्ह नंबर्स अँड हाऊ टू आन्सर फॉर मल्टिपल बॉन्ड्स और एकच बॉन्ड डबल ट्रिपल झाला तर काय करायचं? समजलं सगळ्यांना? चलो नाउ वन एक्झाम्पल ऑफ दिस डाईन सिस्टम इज आइसोप्रीन. ठीक आहे. आइसोप्रीन इज नथिंग बट अवर रबर. आइसोप्रीन इट इज कॉमन नेम फॉर रबर प्लांट. ओके. रबर म्हणजे काय? पॉलिमर आहे. बरोबर आहे. तर ते पॉलिमरचं जे मोनोमर युनिट आहे इट इज लाईक दिस.
ओके, आणि त्याचं नेम काय येणार आहे बघा, 4 कार्बन, 1 2 3 4, आणि 2 नंबरला कोण आहे, मिथिल, 2 मिथिल ब्युटा 1,3 डाय इन. कळलं? सो एखादं कॉमन नेम पण माहिती पाहिजे. चला आता अजून एक डाईनचं एक्झाम्पल बघूयात आपण सायक्लिक सिस्टीम मध्ये. सो इफ यू हॅव सायक्लिक सिस्टीम अँड नंबर ऑफ डबल बॉन्ड्स. आता बघा नंबरिंग कसं करायचंय. आपला रूल काय मगाशी सांगितला, एक नंबर जर का एका कार्बनच्या डबल बॉन्डला दिला तर दुसरा पण त्यालाच जाणार. मग आता समजा मी इथं नंबर 1 दिला, ठीक आहे, स्मॉलेस्ट पॉसिबल पण पाहिजे ना. इथं 1 लिहिला आणि इथं 2 लिहिला तर टोटली रॉंग, कारण की यालाच दुसरा नंबर आला पाहिजे. कळतंय? सो हे पहिलीच रॉंग. कळालं? दुसरं रॉंग बघा काय, आता इथं 1 लिहिला, इथं 2 लिहिला तर काय होणार आहे, 3 4 5 6, इथं 1 आणि 5 येतात. कळालंय? म्हणजे असं नंबरिंग केलं तर 1 5 ला आपलं काय जात आहे, बॉन्ड जात आहेत. नाव इफ आय गिव्ह नंबर हिअर 1, काय होणार आहे, 1 2 3 4 5 6. नाव 1 and 3 स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर आले. कळते? सो हाऊ टू गिव्ह नंबर्स टू दिस बॉन्ड्स व्हेनेवर देर इज इन अ सायकल. तर सायकल असताना नीट लक्ष द्यायचं की डबल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल पण आला पाहिजे, पण दोन्ही कार्बनला नंबर गेला पाहिजे, मग तिसऱ्याकडे जायचं. ओके, सो नेम ऑफ दिस केमिकल इज सायक्लो हेक्सा 1,3 डाय इन. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण सायक्लिक सिस्टीम. सपोज आय हॅव सम ग्रुप हिअर ब्रोमिन अँड हिअर इज मिथिल. ठीक आहे, आता नंबरिंग कसं करायचं आपल्याला एवढं नक्की कळालंय की नंबरिंग कुठं करायचं, या दोघांना आधी 1 2 3 4 जाणार. ओके, आता आपले प्रिफिक्सेस कोण आहेत, एक आहे ब्रोमो आणि दुसरा कोणता आहे, मिथिल. आता प्रायोरिटी कोणाला जास्त येते, ब्रोमोला का मिथिलला? प्रिफिक्स मध्ये कोण, अल्फाबेटिकल ऑर्डर, तर ब्रोमोची प्रायोरिटी जास्त. ब्रोमोची प्रायोरिटी जास्त म्हणजे याला लोएस्ट पॉसिबल. लोएस्ट पॉसिबल म्हणजे 1 नाही द्यायचा, कारण की 1 2 3 4 याने खाऊन टाकले. सो याला कमी नंबर जाईल, पण डबल बॉन्डला पण स्मॉलेस्ट जाईल, असं नंबरिंग करायचं. सो स्टाईल इज 1 2 3 4 5 6. इथं मगासारखं इकडं 1 दिलं असतं तर ब्रोमिनला 6 आलं असतं. कळालं? ब्रोमिनला 1 पण नाही द्यायचा, पण स्मॉल पण आला पाहिजे. कळालं? सो व्हॉट इज इट्स फायनल नेम, 5 ला ब्रोमिन, 5 ब्रोमो, 6 मिथिल, सायक्लोहेक्सा 1,3 डाय इन. ओके, चलो नाव एक एक्झाम्पल करूया ज्याच्यामध्ये आपण मी नेम देते, स्ट्रक्चर काढूया. सो ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ 1 2 3 पेंटा ट्राय इन. 1 2 3 पेंटा ट्राय. ओके, चला ट्राय करायचं. स्ट्रक्चर काढताना काय काळजी घ्यायची, कार्बनची व्हॅलेन्सी 4च पाहिजे. ठीक आहे, चलो. सो पेंटा, पेंटा मीन्स हाऊ मेनी कार्बन्स, 5. 1 2 3 4 5. आता 1 म्हणजे काय, 1 आणि 2 च्या मध्ये डबल बॉन्ड. 2 म्हणजे काय, 2 आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड. आणि 3 म्हणजे काय, 3 आणि 4 च्या मध्ये डबल बॉन्ड. ओके, सो दिस इज अवर 1 2 3. याला म्हणतात ऍक्च्युली कोणती बरं, क्युमिलिन सिस्टीम. नेक्स्ट 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 डबल बॉन्ड, याला म्हणायचं क्युमिलिन आणि याला म्हणायचं कॉन्जुगेटेड. क्युमिलिन आणि कॉन्जुगेटेड. इथं हायड्रोजन हायड्रोजन, इथं हायड्रोजनची गरज नाही, इथं पण नाही, इथं यस 1 पाहिजे आणि इथे 3. सो दिस इज अवर 1 2 3 ट्राय इन. कळलेत एक्झाम्पल? सो दिस आर सम एक्झाम्पल्स ऑफ मल्टिपल बॉन्ड्स. डन. चलो नाउ विल गो फॉर लास्ट रूल. आता काय बघितलं आपण की डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड रिपीट झाला तर कसे नेम्स द्यायचे. आता समजा मॉलिक्यूल मध्ये डबल बॉन्ड पण आहे, ट्रिपल बॉन्ड पण आहे, मग काय करायचं. ओके, सो व्हॉट इज द रूल बघा. इफ बोथ डबल बॉन्ड्स अँड ट्रिपल बॉन्ड्स आर प्रेझेंट देन डबल बॉन्ड फॉलोड बाय ट्रिपल बॉन्ड. डबल बॉन्ड फॉलोड बाय ट्रिपल बॉन्ड म्हणजे काय, डबल बॉन्डच्या मागे मागे ट्रिपल बॉन्ड लिहायचा, त्याच्या मागे लागला. ओके, याचं मिनिंग काय, तर आधी लिहायचं ENE म्हणजे आधी आपली कार्बनची चेन अल्क. ओके, देन लोकंड नंबर, देन ENE त्यातला E खाऊन टाकायचा आणि पुढे लिहायचं YNE. सो डबल बॉन्ड फॉलोड बाय ट्रिपल बॉन्ड. ओके, आय राईट हिअर, इट विल बी बेटर. अल्क
then number, then in, then number, then YNE. Double bond followed by triple bond. And then give small number to in. स्मॉल नंबर कोणाला द्यायचा आहे? डबल बॉन्डला. ओके, इथे लिहिलंय बघा इन डॅश YNE आणि स्मॉल नंबर कोणाला द्यायचा आहे? तर डबल बॉन्डला. आता आपण हे रब करूया, दोन्ही सेमच झालं ना. गिव्ह स्मॉल नंबर टू डबल बॉन्ड. बघा एक्झाम्पल. फर्स्ट पॉइंट लक्षात घ्या. पहिली गोष्ट काय? मल्टिपल बॉन्ड मस्ट गेट लोएस्ट नंबर. लोएस्ट नंबर मल्टिपल बॉन्डला आलाच पाहिजे. आणि कसंही काउंट केल्यावर लोएस्ट नंबर येत असेल तर मग डबल बॉन्डला लोएस्ट द्यायचा. ठीक आहे, प्रकार बघूयात काय. सपोज हिअर इज डबल बॉन्ड अँड हिअर इज ट्रिपल बॉन्ड. ओके, विल हॅव टू एक्झाम्पल्स ॲट अ टाइम. इथे घेऊया ट्रिपल बॉन्ड, इकडे घेऊया डबल बॉन्ड. ओके, आणि अजून एक एक्झाम्पल. इकडे घेऊया डबल बॉन्ड, इकडे घेऊया ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे, हे सगळे रूल आपले कव्हर करूया. सो फर्स्ट केस, इथे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड, यू हॅव टू गो मराठी. बरोबर, 1 2 3 4 5 6. सेम वे इकडं सुद्धा इथे डबल बॉन्ड जरी असला तरी आपलं आधी काय करायचं? लोएस्ट नंबर रूल. सो याचं सुद्धा नंबरिंग असंच येणार. आणि आता इथे बघा, इथे डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. आता काय होणार? दोन्हीकडे नंबरिंग केलं तर इथं 2 येतोय आणि इथं 4 येतोय. उलट केलं तर इथं 2 आणि 4 येतोय. म्हणजे कसंही केलं तरी सेम येते. त्यावेळेस कोणाला स्मॉल नंबर घ्यायला पाहिजे? डबल बॉन्डला. सो हियर 1 2 3 4 5 6. कळलं काय लॉजिक आहे? सो कधी उर्दू कधी मराठी. ओके, डबल बॉन्डला लोएस्ट पॉसिबल नंबर जर दोघांचे नंबर सेम येत असतील तर. ओके, पाहिजे तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. 6 कार्बनच ठेवू, इकडे काढू डबल बॉन्ड, इकडे काढू ट्रिपल बॉन्ड. आता दोन्हीकडनं नंबरिंग केलं तर सेम येते. तर काय करायचं? डबल बॉन्डला स्मॉलेस्ट. म्हणजे इथं आपल्याला उर्दू 1 2 3 4 5 6. कळलं? चला आता नाव लिहा. नाव सोपं आहे. काय करायचं? आधी अल्केन चेन, मग इन, मग YNE. सो पहिल्यापासून लिहूयात. 6 कार्बन म्हणजे सगळे 6 आहेत. सगळ्यांसाठी काय लिहिणार? हेक्स, इन आणि रब काय करायचं? YNE. हेक्स, इन, YNE. हेक्स, इन, YNE. हेक्स, इन, YNE. ओके, आणि आता लोकल नंबर. नंबरिंग जमलं की काम झालंच. इथं इनला काय नंबर येतोय? 1 आणि YNE ला 5. हेक्स 1 इन 5 YNE. इथे 1 आणि 4. 1 4. इथे डबल बॉन्डला काय? 5 आणि ट्रिपल बॉन्डला 1. सो 5 1. आणि इकडे काय येतं? डबल बॉन्डला 2, ट्रिपल बॉन्डला 4. 2 4. कळालं? सोपा आहे ना रूल? रूल जेवढा सोपा आहे तेवढा कन्फ्युजिंग आहे. काय करायचंय लक्षात घ्या. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड आले तर नाव लिहिताना आधी इन मग YNE. दिस इज फर्स्ट थिंग. डबल बॉन्ड फॉलोड बाय ट्रिपल बॉन्ड. सेकंड कन्सेप्ट काय? नंबरिंग करताना आपलं बेसिक रूल लक्षात ठेवायचं. लोएस्ट पॉसिबल नंबर, त्याने आधी नंबरिंग करायचं. पण जर का लोएस्ट पॉसिबल उर्दू मराठी दोन्ही सेम येत असेल तर डबल बॉन्डला स्मॉल नंबर. कळलं? सो ऑल दिस इज रिलेटेड टू nomenclature of unsaturated hydrocarbon. I hope you have enjoyed this video. Example सगळे कळालेत असं मी समजते. ओके, चलो सो विल स्टॉप हिअर. एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे सगळे रूल्स तुमच्या एका लाईनीत येतील. आणि काय करा सांगते, तुमचा पहिला व्हिडिओ आपला जो झाला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, हा दुसरा व्हिडिओ अनसॅच्युरेटेड. नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे फंक्शनल ग्रुप्सवर. ठीक आहे, वी आर गोइंग टू सी लॉट्स ऑफ फंक्शनल ग्रुप. मी ट्राय करेल मॅक्सिमम नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप एका व्हिडिओमध्ये कव्हर करायचं. ठीक आहे, ते बघूयात आपण नंतर. तर सांगायचं काय, एकदा सगळ्या IUPAC चे व्हिडिओ झाले की तुम्ही काय करा, सगळे रूल्स सगळे एका लाईनवरती एका पेजवरती आणा. मी नाही करणार, आधीच सांगते, तुम्हाला रेडीमेड काही मिळणार नाही. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ वॉट एव्हर व्हिडिओज यू विल सी, प्रत्येक काय करा, जे नंबर ऑफ रूल्स आहेत आपण बघतोय ते सगळे रूल एका खाली एक आणून एका पेजवरती सगळे रूल सेटअप करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जेव्हा फायनल एक्झाम साठी स्टडी कराल तेव्हा एका पेजमध्ये एका व्ह्यू मध्ये तुमचं सगळं काम होऊन जाईल. ओके, चलो सो टेक अ स्क्रीनशॉट फॉर ऑल दीज रूल्स. आणि आता पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे कशासाठी, तर फंक्शनल ग्रुप. इफ फंक्शनल ग्रुप इज देअर, व्हॉट इज द रूल. ओके, चलो सो थांबूया. गुड बाय.